संदेशजी, तुम्ही सुद्धा या सगळ्या आगाशी कनेक्टेड आहात आणि या संपूर्ण जे आयोजन होत आहे त्याचा सगळा बॅकबोन तुम्ही आहात. काय त्याच्याबद्दल सांगाल आगाजबद्दल आणि तुमचा ह्याच्यापूर्वीचा अनुभव आणि सिंधुदुर्गामध्ये या पद्धतीचं एक्सपोजर होतं आहे. तुम्ही आज नगराध्यक्ष आहात, कसं ह्याच्याकडे बघताय सगळीकडे? फ्लोरिड कॉलेज चा आगाज 2026 हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, एका फॅशन रनवे हा माझ्या कणकवली शहरामध्ये होतोय. खरं तर ही संकल्पना आमच्या सारथा मॅडमची त्या ठिकाणी आहे. मी एका कार्यक्रमाला एक गेस्ट होतो फ्लोरिड कॉलेजच्या, आणि त्यावेळी जे मला सादरीकरण जे भावलं विद्यार्थ्यांचं, आणि मी तो सगळा कार्यक्रम जेव्हा पाहिला तेव्हा मला क्लिक झालं की यांच्यामध्ये एक वेगळी क्षमता आहे आणि काहीतरी ही मुलं एक वेगळं काहीतरी घडू शकतात. आणि म्हणून यांना मी म्हटलं की आपण एक पर्यटन महोत्सव ज्यावेळी शहराचा करणार आहोत त्यावेळी तुम्हाला पार्टिसिपेट त्यावेळी करीन, असा एक मी शब्द दिला होता. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं जे जो आगाज 2026 चा जो कार्यक्रम होता, हा पूर्वी जे कार्यक्रम होते हे डोंबिवलीत व्हायचे त्यांच्या त्या ब्रँच, मुंबई साईडला, म्हणजे मोठ्या शहरामध्ये. तर आम्ही म्हणालो की हा प्रयोग आपण कणकवली शहरात करूया, सिंधुदुर्गात करूया. आणि त्याला लगेच सारथा मॅडम म्हणाले आपण करू. आणि आम्ही ती एक सुरुवात, म्हणजे ती एक बिगिनिंग की आगाज 2026 एक फॅशन रनवे, एक म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतील, गारमेंट डिझायनर्स असतील, या सगळ्यांच्या एक सांघिक प्रयत्नातनं एक चांगला एक फॅशन शो आम्ही या शहरामध्ये त्या ठिकाणी आणतोय. खरं तर हे फ्लोरिड कॉलेज ही जी काही मुलांना या ठिकाणी शिकवते आणि घडवते, तर त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना लगेच प्लेसमेंट सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळते. आणि म्हणून एक दर्जेदार कॉलेज म्हणून किंवा याच्यातनं जी घडणारी जी मुलं आहेत ते आपलं त्या ठिकाणी करिअर त्या क्षेत्रामध्ये निर्माण करतायत. आणि एक संधी आहे की किड्सचा पण फॅशन शो आहे, तरुण आमचे यंग जनरेशन मुलं आहेत त्यांचा पण फॅशन शो आहे, आणि जवळजवळ 20 ते 30 तरुणी आहेत की ज्या या सगळ्या फॅशन शोमध्ये रनवेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि खरं तर याच्यातनं सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. कुठंतरी जर उपक्रम राबवले गेले तर एक व्यासपीठ स्थानिक स्तरावर या निमित्तानं माझ्या सगळ्या तरुणाईला निर्माण होईल. आणि नुसतंच त्याच्याकडे एक ब्युटी फॅशन शो न बघता तर तो एक व्यवसायाभिमुख प्रत्येक करिअर त्या ठिकाणी होईल, असा एक अपेक्षा आहे. आणि या मुलांमध्ये ती क्षमता मला दिसली, आणि म्हणून कुठंतरी याचा एक भव्य व्यासपीठावर त्यांना त्या ठिकाणी त्यांचा जे क्षमता आहे, कर्तृत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी एक संधी मिळाली. म्हणून तो एक प्लॅटफॉर्म आम्ही फ्लोरिड कॉलेजच्या माध्यमातून निर्माण केलाय. आणि त्याला सगळ्याच स्तरावरनं एक शाबासकीची थाप त्या सगळ्या यांच्यावर, त्या तरुणांवर त्या ठिकाणी, तरुणाईवर त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास त्या ठिकाणी होतो. आणि फार मेहनत घेत आहेत, म्हणजे नुसतंच फॅशन शो जाहीर केला आणि झाला असं नाही. तर या क्षेत्रामधल्या अनेक लोकांना, जे नामवंत लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न फ्लोरिड कॉलेजचा आहे. आणि त्या निमित्तानं सुद्धा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ही तर एक सांस्कृतिक राजधानी आहे, त्याच्यातलं एक महत्वाचं कणकवली शहर आहे. आणि म्हणून सांस्कृतिक याला एक चालना मिळावी अशा पद्धतीनं हा याच्यामधला उद्देश आहे. आणि आम्ही तो या सगळ्यामधनं एक तो सक्सेस करू, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला एक वेगळेपणा जो फ्लोरिड कॉलेजचा आहे आगाज 2026 हा त्या निमित्तानं आपल्याला दिसेल. आणि म्हणून त्या प्रयत्नाने अवघे काही 4 दिवसच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेत. लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि कधी त्या ठिकाणी हा आगाज 2026 होणार आहे. आणि त्या प्रतीक्षेत जिल्हावासी आहेत, कणकवली शहरवासी आहेत. आणि एका नव्या आकर्षक अशा पद्धतीनं आम्ही हा रविवार दिनांक 3 मे आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या मैदानासमोर त्या ठिकाणी आपण करत आहोत. आणि प्रत्येकानं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मी तर तरुणाईला या निमित्तानं साथ घालेन. हा शो बघायला खुला आहे का? हा, सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही पाहण्यासाठी पूर्ण खुला ठेवलेला आहे. आणि लोकांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप त्या निमित्तानं आपण द्यावी, जेणेकरून या सगळ्यांना एक प्रेरणा मिळेल त्याच्यातनं. आणि एक नवी पिढी
या सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यामध्ये एक फॅशन शोच्या निमित्तानं एक गारमेंट डिझायनरच्या माध्यमातून एक मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून एक नवदालन या जिल्ह्यामध्ये निर्माण हो, हाच एक प्रयत्न या सगळ्या निमित्तानं आहे. मी विशेष करून आमचे कदम सर आहेत, आमच्या सारता मॅडम आहेत आणि त्यांची जी सगळी टीम आहे याला खरोखर मी मनापासून शुभेच्छा देतो की शेवटी प्रत्येकाची मेहनत की त्याच्यावरचं जो काम आहे तेच त्या ठिकाणी उभं राहणार आहे आणि तेच त्या ठिकाणी त्यांचं काम हे संस्मरणीय असं एक वेगळं काहीतरी काम या शहरामध्ये या आगास 2026च्या निमित्तानं निर्माण होईल. आणि आम्ही या वर्षापुरतेच नाही तर तो दरवर्षी कसा व्हायला अधिक ताकदीनं साजरा करता येईल किंवा त्याच्यामध्ये अजूनही महाराष्ट्राच्या स्तरावर काही सेलिब्रिटीज आणता येतील काय, तोही प्रयत्न आहे. एक सेलिब्रिटी सुद्धा या क्षेत्रातले कला क्षेत्रातली सेलिब्रिटीज आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याही येतील आणि एक चांगला कार्यक्रम त्या निमित्तानं आगास 2026 हा कणकोलीकरांना आणि सिंधुदुर्गवासियांना त्या ठिकाणी पाहता येईल. खरं तर आजचा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि रील्स सुद्धा स्पर्धा त्याच्यामध्ये भरवलेली आहे आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी आगास 2026चं प्रबोधन सुद्धा तितक्या निमित्तानं सुरू आहे आणि तितका म्हणजे व्ह्यूज मिळत आहेत, रिस्पॉन्स मिळतोय आणि त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे.